अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचे आपल्या चॅनेलवरती आज खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आलोय अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हालाही आज स्वामीचे दर्शन घरी बसून घेता येईल. आता आम्ही निघालोय स्वामींच्या मंदिराकडे, म्हणजे स्वामींच्या मठाकडे जात आहोत. आम्ही सकाळी खूप लवकर आलो आहोत. आम्ही 5:30 वाजता इथं आलोय, त्याच्यामुळं इतकी गर्दी नव्हती. हे पहा, इथे स्वामींचे तुम्हाला जशा मूर्ती हव्या आहेत, जसे तुमच्यासाठी घरात लागणारे स्वामींसाठी साहित्य जे आहे ते तुम्हाला इथे अगदी सहजपणे मिळून जाईल. हे पहा, स्वामींचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आपल्याला जर काही दुःख असेल, संकटे असेल, तर तुम्ही स्वामींना नक्कीच सांगून पहा. स्वामी तुम्हाला खरंच त्यामधून बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतील. हे पहा, स्वामींच्या तुम्हाला लागणाऱ्या मूर्ती, त्यांचे जे यंत्र आहेत, मंत्र असतात घरामध्ये लावण्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला इथे अगदी सहजपणे मिळून जातील. स्वामींचा असणारा प्रसाद, पेढे, लाडू जे आहेत, बेसनचे लाडू म्हणा किंवा पेढे जे असतात ते स्वामींना खूप आवडतात. ते तुम्हाला इथे अगदी सहजपणे मिळून जाईल. तर आता आम्ही स्वामींसाठी प्रसाद घेतला आहे. आता आम्ही निघालोय स्वामींच्या दर्शनाला. हे पहा, इथे इतकं प्रसन्न वाटतं की तुम्ही याच्यासारखा अनुभव कुठेही दुसरीकडे घेऊ शकत नाही. प्रत्येक स्वामी भक्ताची ही इच्छा असते की स्वामींच्या भेटीला जावं, अक्कलकोटला जाऊन स्वामींची भेट घ्यावी. परंतु हे खरं आहे की स्वामींचं बोलावणे आल्याशिवाय स्वामींकडे आपल्याला जाता येत नाही. स्वामींच्या इच्छेपलीकडं आपण कितीही प्रयत्न केला, काही केलं तरी तुम्ही जाऊ शकत नाही. स्वामींचं तुम्हाला बोलवणंच यायला पाहिजे. हे पहा, स्वामींच्या किती सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला घरी ठेवण्यासाठी गौमाता, विठ्ठल, रुक्मिणी, तुम्हाला ज्या देवाच्या, इतरही देवाच्या मूर्ती हव्या असत्या तर तुम्हाला इथं सर्व मिळून जातील. हे स्वामींसाठी असणारे हार, हे स्वामींच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती तुम्हाला इथं मिळून जातील. आम्ही ही एक यातली मूर्ती घेतली आहे. हे स्वामींच्या आम्ही ते मूर्तीची जी किंमत आहे ती विचारल्या, तर ती किंमत इथं 150 रुपयापासून सुरू आहेत. मग तुम्ही तुमच्या बजेटनुसार जशा मूर्ती, जितक्या मोठ्या आणि जितकी छोटी मूर्ती पाहिजे ते तुम्हाला इथे अगदी सहज मिळून जाईल. परंतु तुम्हाला एक विनंती आहे की जेव्हाही तुम्ही स्वामींची मूर्ती घेत असाल त्यावेळेस त्या मूर्तीची किंमत अजिबात करू नका. कारण स्वामींची किंमत करण्यासारखे आपण इतके मोठे झालेले नाहोत किंवा आपण इतके श्रेष्ठ नाही आहेत की आपण स्वामींच्या मूर्तीची, स्वामीची किंमत करू शकतो. हे पहा, आता आम्ही आलोय स्वामीच्या केंद्रापर्यंत. तुम्हाला जर स्वामींसाठी काही वस्त्र घ्यायचे असतील तर तुम्हाला ते इथे अगदी सहजपणे मिळून जातील. जशा पाहिजे तसे तुम्हाला इथे वस्त्र मिळतील. हे पहा, स्वामींसाठी असणारे वस्त्र खूप सुंदर सुंदर, जसे पाहिजे तुम्हाला तसे मिळून जातील. हे स्वामींसाठी जाताना तुम्हाला पूजेचं साहित्य. आता आम्ही इथे चप्पल वगैरे काढून मंदिरात जात आहोत. हे पहा, स्वामींसाठी असणारे हार, फळ, फूल तुम्हाला इथं सर्व काही मिळून जाईल. किंवा तुम्हाला घरीही तुमच्या मूर्तीसाठी न्यायचं असेल तर ते सर्व साहित्य तुम्हाला इथे अगदी सहजपणे मिळून जाईल. तर आता आम्ही निघालोय मंदिरामध्ये. आम्ही रात्री खूप थकलेले असल्यामुळे आम्ही मंदिरामध्ये आलो होतो, पण उशीर झाला असल्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं नाही. कारण इतकी गर्दी होती आणि खूप लांबून आल्यामुळे आम्ही खूप थकलो होतो, त्याच्यामुळे आमची कॅपॅसिटीच नव्हती. तर आता आम्ही खूप सकाळी लवकर आलो. आम्हाला स्वामींचं सकाळी खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. हे पहा, स्वामींचं मंदिर आहे. स्वामींचं इथं आहे की स्वामींच्या मंदिरापर्यंत, बाहेरपर्यंत तुम्ही मोबाईल घेऊ शकता, परंतु स्वामींचा जे मेन गाभारा आहे, स्वामींची जिथे मूर्ती आहे तिथं तुम्ही मोबाईल वापरू शकत नाहीत. तरी आपण थोडासा प्रयत्न करू स्वामींचा फोटो काढण्याचा, जेणेकरून तुम्हालाही घरी बसून स्वामींचं दर्शन व्हावं. आज आहे गुरुवार, तर तुम्ही सर्वांनी स्वामींचं खूप मनापासून आणि भक्तिभावाने दर्शन घ्या. कारण तुम्हाला घरी बसून, आणि आत्ता श्रावण महिना चालू असूनही तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये स्वामीचं दर्शन घेण्याचा योग आला आहे. ही संधी तुम्ही हुकवू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ माहिती मिळत जाईल. हे पहा, आता आपण
हे हा स्वामींचा वटवृक्ष आहे, जिथं बसून स्वामी दिवस रात्र त्यांची योग साधना करायचे. त्यांच्याकडे येणारे सेवेकरी, त्यांचे जे भक्त असायचे, त्यांच्या ते समस्या सोडवण्यामध्ये इथे बसून मग्न असत असायचे. हे पहा, स्वामींच्या मंदिराचा पूर्ण परिसर खूप सुंदर सजवलेला आहे. रात्री इथे पूर्ण लाइटिंग असते, इतकं सुंदर दिसतं इथे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आता आम्ही स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन स्वामींच्या शयनकक्षाकडे आलोय, जिथे की स्वामी आपले दिवस रात्र भक्ताच्या समस्या सोडवून थकत असायचे. हे पहा, स्वामींकडे कसे भक्त येतात. स्वामींकडे गरीब श्रीमंत, काळा गोरा, या जातीचा त्या जातीचा असा कुठलाही स्वामींनी भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांना त्यांची लेकरं मानून, त्यांच्या समस्या सोडवून, त्यांना समस्येतून बाहेर काढून त्यांना जीवन जगण्यासाठी खूप धीर दिला, आधार दिला. हे पहा, स्वामींचे इथे पादुका आहेत. हा त्यांचे शयनगृह आहे, जिथे की स्वामी समर्थ महाराज आपले विश्राम करायचे. आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आहे. तुम्ही हे स्वामींच्या चरण पादुकाचे दर्शन घ्या. तुम्हाला जर अक्कलकोटचं सर्व माहिती मिळवायची असेल, सर्व व्हिडिओ पाहायचा असेल, तर तो एका व्हिडिओमध्ये पाहणं इतकं सोपं नाही आहे. कारण स्वामींचा परिसर, स्वामींचा परिवार इतका मोठा आहे की त्यांचे नाते हे खूप दूरपर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे स्वामींचा इतक्या एका व्हिडिओमध्ये आपण सर्व काही दाखवू शकत नाही. हे पहा, स्वामींचे भक्त त्यांच्यासाठी कसे आलेले आहे. कोणी अंध, अपंग, ज्यांच्या त्याच्या भक्तीनुसार ते स्वामींना भेटण्यासाठी इथे आले आहेत. खूप दूरदूरून लोक स्वामींकडे त्यांच्या इच्छा व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या समस्याचे समाधान मिळवण्यासाठी येत आहेत. हा जो समोर फोटो लावला आहे, तो एका मुंबईच्या स्वामी सेवेकरी ताईंनी आपल्या मंदिराला, म्हणजे स्वामींच्या सोमलापूरच्या अक्कलकोटच्या मंदिराला दिलेला आहे. त्या मूर्तीचं, त्या फोटोचं एक विशेष आहे की ती जी मूर्ती आहे ती पूर्ण रुद्राक्षापासून बनवलेली आहे. हा पहा वटवृक्ष, त्याची सर्व माहिती इथं दिलेली आहे. ज्या स्वामी भक्ताच्या काही इच्छा आहेत, ज्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इथं बसून स्वामींना ते सांगतात. स्वामी त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात. स्वामी म्हणतात की हम गया नहीं जिंदा है. हा जो फोटो आहे ते पूर्ण 40,000 रुद्राक्ष, ओरिजिनल रुद्राक्ष वापरून हा मूर्ती बनवलेला आहे फोटो. तर ही फोटो जे आहे ते पूर्ण रुद्राक्षापासून बनवली गेली आहे. हे मुंबईवरून आपल्या मंदिरासाठी दिलेली आहे. विचार करा की इतकी मोठी मूर्ती कोणीतरी दिलेली आहे, म्हणजे स्वामींनी तिचं किती मोठं आणि किती अवघड काम केलेलं असेल, किंवा स्वामींवर त्या भक्ताची किती श्रद्धा असेल. हा पहा, पूर्ण रुद्राक्षापासून बनवलेली मूर्ती आहे. स्वामींच्या मंदिर परिसराचा गाभारा आहे. जे भक्त त्यांनी काही स्वामींकडे त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे, जी सेवा करण्याची बोलली आहे, ते स्वामीची सेवा करण्यासाठी त्यांचे भक्त इथे बसून स्वामींचे पारायण, त्यांची सेवा करत आहेत. हा स्वामींचा परिसर आहे. इथे स्वामींच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती बसवलेल्या आहेत, जसे की अन्नपूर्णेच्या रूपातील, पांडुरंगाच्या रूपातील अशा मूर्ती स्वामी समर्थ महाराजांचे इथे बसवलेल्या आहेत. आता आम्ही स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे, तर स्वामीचा परिसर पाहत आहोत. हे पहा, प्रत्येक भक्त जो स्वामीकडे येत आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी आनंदाची किंवा काहीतरी स्वामींकडे ते त्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत, किंवा काहीतरी स्वामींकडे मागण्यासाठी, स्वामींना काहीतरी देण्यासाठीच आलेले आहेत. तर स्वामी हे इथे फक्त त्यांच्या सेवेकऱ्यांना, त्यांच्या बाळांना देण्यासाठी बसलेले आहेत. स्वामींना तुमच्याकडून सेवेशिवाय आणि तुमच्या शुद्ध अंतःकरणाशिवाय काहीही नको असतं.
ते फक्त तुमचे शुद्ध अंतःकरण आणि तुम्ही सेवा कुठल्या भावनेने करत आहात हे पाहत असतात. स्वामींनी कधीही त्यांच्या लेकरांना एकटं सोडलं नाही, कधीही ते समस्येमध्ये सोडत नाहीत. परंतु तुम्हाला लगेच प्रचिती येत नसेल तर लक्ष द्या की तुमचे स्वामी नक्कीच परीक्षा घेत आहेत. तुम्हाला उशिरा का देईनात, परंतु स्वामी इतकं चांगलं फळ देतील की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही करू शकत नसाल. हे स्वामी सर्व जगाचे आपले तारणहार आहेत, तेच करता करवित आहेत. तर आपण त्यांच्या पुढे कुठलीही इच्छा बोलून दाखवण्याची काहीच गरज नाही, कारण त्यांना त्यांच्या भक्ताच्या मनातील सर्व माहिती असतं, कारण ते तर खुद्द अंतर्यामी आहेत. हे स्वामींच्या परिसरामध्ये बसून भक्त त्यांची सेवा करत आहेत, परंतु स्वामींना त्यांच्या मनातील सर्व काही हे स्वामी स्वतः ओळखून घेतात. हे पहा, स्वामींचे दर्शन मध्ये चालू आहे. आता गर्दी पडली आहे. आम्ही सकाळी लवकर आले असल्यामुळे आम्हाला लवकर आणि खूप शांततेमध्ये दर्शन मिळालं. इथे CCTV कॅमेरा सर्व काही चोख व्यवस्था केलेली आहे, कारण इथे इतके भक्त येतात की त्याची गणनाच नाही. प्रत्येक ठिकाणी चांगले वाईट लोक हे असतातच. हे पहा, स्वामींचे सेवेकरी त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या बोलून दाखवून स्वामींची सेवा करत आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आम्ही आणखी अन्नछत्र वगैरे पाहिलं नव्हतं, तेही आम्हाला पाहायला जायचं आहे पुढे, म्हणून थोडी घाई झालेली आहे. हे पहा, हे स्वामींचे जे सेवेकरी आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे स्वामींकडून अनुभव आले आहेत ते त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये वर्णन करून सगळ्यांना सांगितण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की तुम्हाला जर काही स्वामींचे अनुभव आले असतील, तुम्हालाही स्वामींनी कधी कुठल्या संकटाच्या वेळी मदत केली असेल, तुम्हालाही स्वामींचा चांगल्या प्रकारे अनुभव आला असेल, तर तुम्हीही तो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कारण जे खूप हरले आहे, जे संकटामध्ये खूप त्रस्त आहेत, त्यांनाही स्वामी सेवा करून त्यांच्या मनाला प्रसन्नता मिळवण्यासाठी मार्ग मिळेल. हे पहा, स्वामींचा हाही फोटो एका भक्तांनी स्वामींच्या मंदिराला दिलेला आहे. हे दर्शन करून झाल्यानंतर बाहेरून आलेले जे भक्त आहेत, खूप दूरदूरून स्वामींचे सेवेकरी आलेले असतात, ते आल्यानंतर थोडासा इथे विसावा घेतात. इथे आल्यानंतर जे तुमचं मन प्रसन्न होऊन जातं, त्याचा तुमच्या दुःखावरती इतका चांगला असर पडतो की ते दुःख तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीत आणि त्या दुःखाला सामना करण्याची शक्ती स्वामी तुम्हाला नक्कीच देतात. पहा, आता आपण जाऊया पुढे. अन्नछत्र हे पाहायचं आहे, तिकडे जाऊयात. ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी थोडक्यामध्ये फक्त मंदिर परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.